नमस्कार, मी सुनील जावडेकर. वन महाराष्ट्राच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण कल्याण पश्चिम या विधानसभा मतदारसंघाचा एक थोडक्यात आणि झटपट आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कल्याण पश्चिम हा ठाणे जिल्ह्यातला असा मतदारसंघ आहे की जो आतापर्यंत विरोधी पक्षाला विजयी करणारा मतदारसंघ म्हणून कल्याण पश्चिम हा मागील 3 विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये दिसून आलेला आहे. दुसरं म्हणजे ही परंपरा आहे कल्याण कल्याण पश्चिमीची. दुसरी म्हणजे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की इथे एकदा जे आमदार निवडून आले ते पुन्हा निवडून आलेले नाहीत, असं या मतदारसंघाचा मागच्या 3 निवडणुकीचा इतिहास सांगतो. आता ह्या जर दोन आपण परंपरा आणि इतिहास लक्षात घेतला तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे इथले आमदार आणि प्रबळ उमेदवार विश्वनाथ भोईर हे ह्या या पूर्वीच्या परंपरा सगळ्या मोडीत काढत आणि इथला जो काही इतिहास आहे की एकदा जो आमदार निवडून येतो तो पुन्हा निवडून येत नाही, तर ह्या प्रथेला परंपरेला मोडीत काढून विश्वनाथ भोईर हे पुन्हा कल्याण पश्चिमेच्या मतदारांचा विश्वास जिंकण्यास सार्थ ठरतात का, याचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. बघा, यासाठी मी तुम्हाला काही मागच्या ज्या 3 विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत 2009, 2014 आणि 2019 याच्यातील मतदानाची उमेदवार निहाय आकडेवारी आणि त्याचबरोबर थोडक्यात त्याच्यामध्ये काय एक जो की फॅक्टर होता की ज्याच्यामुळे निवडणुकीच्या निकालावरती परिणाम झाला हा सांगणार आहे. बघा, पहिलं 2009 साली इथली विधानसभेची पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती होती. राजेंद्र देवळेकर हे यावेळी शिवसेनेचे युतीचे उमेदवार होते, तर त्यांच्या समोर प्रकाश भोईर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार होते. बघा, प्रकाश भोईर यांना 41,111 मतं मिळाली. राजेंद्र देवळेकर यांना 35,562 मतं मिळाली. अलका आवळसकर या काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार होत्या, त्यांना 32,496 मतं मिळाली होती. तर यावेळेला मंगेश गायकर हे जे भाजपचे तत्कालीन नगरसेवक होते हे बंडखोर उभे होते, मात्र हे एक मजबूत बंडखोर उमेदवार असल्यामुळे यांना 22,139 मतं मिळाली होती. मंगेश गायकर या अपक्ष म्हणजेच भाजप बंडखोरांनी युतीची म्हणजे राजेंद्र देवळेकर यांची मतं खाल्ल्यामुळे त्यावेळेला मनसेचे प्रकाश भोईर हे येथून आमदार म्हणून निवडून आले होते. 2014 यावेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा शिवसेना भाजप युती नव्हती. शिवसेना आणि भाजप येथे स्वतंत्र लढलेली होती ही विधानसभा निवडणूक. नरेंद्र पवार हे भारतीय जनता पक्षाचे त्यावेळी उमेदवार होते आणि त्यांना 54,388 मतं होती. विजय उर्फ बंड्या साळवी हे शिवसेनेचे उमेदवार होते आणि त्यांना 52,169 मतं होती. प्रकाश भोईर की जे यापूर्वी तिथले माजी आमदार होते यांना मनसेचे यांना 20,649 मतं होती. तर काँग्रेसचे सचिन पोटे यांना 20,160 मतं होती. आता विजय साळवी यांचा यावेळेला केवळ 2,000 मतांनी पराभव झाला आणि नरेंद्र पवार हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे होते ते आमदार म्हणून निवडून आले. 2019 मध्ये शिवसेना आणि भाजप यांची पुन्हा युती झाली आणि यावेळेला युतीमध्ये मतदारसंघाची काही अदलाबदल करण्यात आली होती. त्यानुसार कल्याण पश्चिम हा जो भाजपचा मतदारसंघ होता हा शिवसेनेला सोडण्यात आला आणि त्यानुसार विश्वनाथ भोईर यांना शिवसेना भाजप युतीचे उमेदवार म्हणून तिकीट मिळालेलं होतं. विश्वनाथ भोईर यांना त्यावेळेला
65,486 मतं मिळाली होती. नरेंद्र पवार हे इथले विद्यमान आमदार होते त्यावेळी, मात्र त्यांना त्यावेळेला उमेदवारी न मिळू शकल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आणि ते अपक्ष उभे राहिले. त्यांना ते अपक्ष उभे असूनही तब्बल 43,209 मतं मिळाली होती. प्रकाश भोईर की जे 2009 ते 2014 हे या मतदारसंघातले आमदार होते, 2014ला ते मनसेचे उमेदवार होते. त्यांनाच 2019ला मनसेने पुन्हा एकदा संधी दिली तिसऱ्यांदा, आणि मनसेने यावेळेला म्हणजेच प्रकाश भोईर यांनी 38,075 एवढी मतं मिळवली होती. काँग्रेसकडून कांचन कुलकर्णी या उमेदवार होत्या, त्यांना 11,648 मतं होती. तर MIMचे अय्याज मौलवी यांना 10,123 मतं होती. 2019च्या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळी शिवसेना ही एकसंघ होती आणि कागदोपत्री तरी शिवसेना आणि भाजप यांची युती होती. अर्थात जे मतदान नरेंद्र पवार यांना त्यावेळेला झालं हे कल्याण पश्चिमेतील भाजप आणि संघ परिवाराचं, तसंच नरेंद्र पवार यांचा घरोघरी जनसंपर्क खूप दांडगा होता आणि वैयक्तिक जनसंपर्कातून नरेंद्र पवार यांना तब्बल 43,000 मतं पडली होती. मात्र मनसेने देखील इथे 38,000 मतं घेतली, की जी खूप मोलाची ठरली आणि यामुळे विश्वनाथ भोईर हे त्यावेळेला निवडून आले होते. आता 2024 जे उमेदवार प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत त्यांचा आपण जर विचार केला या मागच्या मतदानाच्या आकडेवारीनुसार, तर आत्ताचं चित्र जे आहे ते विश्वनाथ भोईर यांच्या समोर काहीसं सचिन बासरे की जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत, महाआघाडीचे उमेदवार आहेत, यांनी विश्वनाथ भोईर यांच्या समोर एक आव्हान उभं केलं आहे असं चित्र या एकूणच राजकीय गणितातून समोर येतं. आता ते कसं, तर बघा आत्ताच्या याच्यामध्ये 2024 मध्ये जे प्रमुख उमेदवार उभे आहेत त्याच्यामध्ये आहेत विश्वनाथ भोईर की जे विद्यमान आमदार आहेत, ते खूप सक्षम उमेदवार आहेत, स्ट्रॉंग उमेदवार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर भाजपचे जे इथले बंडखोर उमेदवार होते नरेंद्र पवार यांनी बंडखोरी माघारी घेत विश्वनाथ भोईर यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे विश्वनाथ भोईर यांचं पारडं नाही म्हटलं तरी ते जड झालेलं आहे. अर्थात नरेंद्र पवार यांनी जरी माघारी घेतलेलं असलं तरी देखील वरुण पाटील की जे भाजपचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे निकटचे नातेवाईक आहेत, कल्याण डोंबिवली महापालिकेतले ते भाजपचे नगरसेवक होते, तसंच कल्याणमधल्या विविध सामाजिक संस्थांशी वरुण पाटील यांचा एक चांगला जनसंपर्क आहे. हे भाजपचे दुसरे बंडखोर उमेदवार जे आहेत ते अद्यापही रिंगणात आहेत आणि जर कल्याणमधील शिवसेना आणि भाजप, शिवसेना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांचं कल्याणमधलं जर आपण एक परस्पर संबंध लक्षात घेतले तर भारतीय जनता पक्षाकडून शिंदे यांच्या शिवसेनेला मनापासून कितपत सहकार्य होतं यावर इथल्या मतदारसंघाच्या विजयाचं आणि पराजयाचं गणित अवलंबून आहे. आता वरुण पाटील यांना निश्चितच काही ना काही प्रमाणात मतदान होणार. हे जे काही भाजपचे मतदान होणार आहे हे मतदान विश्वनाथ भोईर यांना त्रासदायक आहे. दुसरं मनसेचे उल्हास भोईर हे इथे मनसेचे उमेदवार आहेत. मनसे आत्ताच्या या राजकीय एकूणच विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही बघाल तर राज ठाकरे यांचा रोग जसा उद्धव ठाकरे यांच्यावरती आहे, शरद पवार यांच्यावरती आहे, त्याचबरोबर मनसे प्रमुख राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही टार्गेट करत आहेत. जिथे जिथे शिंदे सेनेचे उमेदवार उभे आहेत तिथे तिथे मनसेने जाणीवपूर्वक मनसेचे उमेदवार उभे केलेत. त्याला अर्थात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील मनसेच्या समोर म्हणजे अगदी अमित ठाकरे यांच्या समोर देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार उभेच आहेत. त्याच्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये जी काही मतांची विभागणी होईल, ही विभागणी शिंदे यांच्या शिवसेनेला त्रासदायक आहे. मताधिक्य शिंदे सेनेच्या उमेदवारांचं मताधिक्य कमी करणारी आहे. आणि जर का या मतदारसंघामध्ये वरुण पाटील की जे भाजपचे बंडखोर आहेत आणि उल्हास भोईर जे मनसेचे उमेदवार आहेत यांनी जर चांगल्यापैकी मतं घेतली तर विश्वनाथ भोईर यांच्या समोर सचिन बासरे यांचं एक मोठं आव्हान उभं राहू शकतं. अर्थात सचिन बासरे की जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत, इथल्या महाआघाडीचे उमेदवार आहेत, हे जर लक्षात घेतलं तरी देखील सचिन बासरे यांच्याकडे देखील काही आपण म्हणतो तसं काही कमतरता आहेत. एकतर ते या मतदारसंघामध्ये आमदारकीसाठी म्हणून काहीसे नवखे आहेत. त्याचप्रमाणे जो प्रचाराचा जोर विश्वनाथ भोईर यांनी पकडला आहे त्या तुलनेमध्ये सचिन बासरे यांचा आपण प्रचार जो म्हणतो तो तेवढासा अजूनही आक्रमक झालेला नाही, आक्रमक होताना दिसत नाही. हा त्यातला एक दुसरा हे आहे. आणि त्याचबरोबर प्रचाराला जी गती यायला पाहिजे मतदारसंघातल्या तशी ती गती अद्यापही प्राप्त झालेली दिसत नाही. हे जर काही एक आपण मायनस पॉइंट जर लक्षात घेतले तर सचिन बासरे यांना देखील विश्वनाथ भोईर यांना तुल्यबळ लढत देण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तसंच शिवसैनिकांमध्ये की जे आपण निष्ठावंत शिवसैनिक म्हणतो तर निष्ठावंत शिवसैनिकांना पाठबळ देणं हे सचिन बासरे यांच्यासमोर खरं आव्हान आहे. मुळात इथे जर महापालिकेच्या राजकीय बलानुसार जर पाहिलं तर अर्थातच विश्वनाथ भोईर यांचं पारडं निश्चित जड आहे. कारण की नगरसेवकांची संख्या जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे अधिक आहे. तुलनेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे नगरसेवकांची संख्या अल्प आहे. अर्थात हे जरी असलं तरी देखील जर कल्याण पश्चिमेचा आपण मी जसं म्हटलं सुरुवातीला की जर राजकीय इतिहास तपासला तर येथे सत्ताधारी पक्षाचा उमेदवार हा निवडून येण्याची परंपरा नाहीये. मग ती 2009ला देखील नव्हती, 2014ला देखील नव्हती आणि 2019ला देखील नव्हती. त्यामुळे 2024 मध्ये आता कल्याणकरांची ही जी परंपरा आहे ही खंडित होते का किंवा ती विश्वनाथ भोईर हे खंडित करतात का हे देखील पाहणं एक उत्सुकतेचं आहे. आणि त्याचबरोबर मतविभागणीचा जो फायदा आहे हा नेमका कोणाला आणि कितपत होऊ शकतो. जर मतविभागणी रोखण्यामध्ये विश्वनाथ भोईर यांना यश आलं तर निश्चितच विश्वनाथ भोईर हे पुन्हा एकदा कल्याण पश्चिमेतून विधानसभेवरती निवडून जाऊ शकतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, याच्यामध्ये तुम्हाला काही तुमच्या काही सूचना असतील, तुम्हाला देखील काही याच्यामध्ये सुचवायचं असेल तर तुम्ही कमेंट करून पोस्ट करून आम्हाला निश्चित कळवू शकता. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. धन्यवाद.